मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की जीवात्मा हा नित्य आहे, त्यामध्ये काही परिवर्तन होत नाही, त्यात काही बदल होत नाही किंवा तो कधी संपत नाही, जन्मत नाही, मरत नाही. मग जीवात्मा जर नित्य आहे तर अनित्य असं काय आहे ज्यामध्ये परिवर्तन होतं किंवा ज्याची काहीतरी एक्सपायरी डेट आहे? तर त्याचं उत्तर आहे आपलं जे शरीर आहे, हे जे देह आहे, इंद्रिय आहे, अवयव आहेत, हे अनित्य आहेत. ज्याप्रमाणे आपण एखादं वस्त्र घेतो, ते वापरतो आणि वापरल्यानंतर एखाद्या कालावधीनंतर ती वस्त्र जीर्ण होतात, त्यानंतर आपण ती वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातले 22व्या श्लोकात भगवंत तेच म्हणतात की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणे. म्हणजेच काय की ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र वापरल्यानंतर, ती खराब झाल्यानंतर, ती जीर्ण झाल्यानंतर टाकून देतो आणि नवीन वस्त्राचं परिधान करतो, त्याचप्रमाणे हा जीवात्मा ज्या जुन्या देहाचा, या जुन्या शरीराचा तोपर्यंत वापर करतो जोपर्यंत कर्मफळ संपत नाही, जोपर्यंत त्या शरीराची एक्सपायरी डेट येत नाही. आणि एकदा का तो दिवस उजाडला की त्यानंतर जुन्या वस्त्राचं त्याग करून, म्हणजेच जुन्या देहाचा त्याग करून नवीन देहाचा, नवीन शरीराचा जीवात्मा हा स्वीकार करत असतो. जोडलेले असा आपण जाणून घेत आहोत संपूर्ण श्रीमद भगवद्गीता. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.